सनी आपण आतमध्ये त्या ठिकाणी लक्ष द्या, काहीतरी अडचण खेळाडूंची आहे. आणि खरं तर विराट प्रतिष्ठानचं मी कौतुक करेल. मला वाटतं 2 तारखेला ऑक्शन झालं, 7 आणि 8 तारखेला ही स्पर्धा खरं तर पार पडणार होती, परंतु पावसामुळे पुढे ढकलत आज आपण पाहतोय 22 जूनला जवळपास 15 दिवस ही स्पर्धा पुढे गेली आणि 22-23 जून असे 2 दिवस ही स्पर्धा होईल. वरुण राजा काल रात्रभर धोधो कोसळला, आज सकाळपर्यंत थोडासा थांबला. सकाळी बरेचसे फर्ग्युसनचं मैदान म्हणजे हजारो खेळाडूंना त्या ठिकाणी नव ऊर्जा आणि रोज सकाळी मोफत ऑक्सिजन देणारं सर हे मैदान आहे. चला बॅट्समन पटकन आतमध्ये, फलंदाज सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू कृपया त्या ठिकाणी असावेत स्कोरर शेजारी. चांगल्या प्रकारचं स्कोरिंग ते करतायत. निकेतन पाटोळे, मला वाटतं ज्या प्रकारची फलंदाजी अपेक्षित होती, फार चेंडू डॉट खेळले गेले, सामना दूरवरती गेला आणि तो सामना समोरच्या टीमनं विनोद कोराडेच्या टीमनं आरामात जिंकला. आमचे मित्र सनी सर आज आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत. 2009 साली त्यांच्याशी झालेली पहिली ओळख. आम्ही त्यावेळेस या मागच्या छोट्या ग्राउंडवरती खेळायचो, परंतु सनीलाही माहीत नसेल मी आयोजक होईल आणि दीपक मंडलेलाही कधी वाटलं त्याच्या हातामध्ये माईक येईल. परंतु ह्या क्रिकेटमध्ये होणाऱ्या खोत जाणाऱ्या गोष्टी आहेत. अनिलच्या चेहऱ्यावरती हास्य आहे. काल आमच्या हातातनं तोंडातनं सामना त्यानं खिचून नेला आणि आज परत तो खेळायला उतरेल. चला बॅट्समन, फलंदाज, चला मित्रांनो पटकन. 12 सामने खेळायचे आपल्याला दिवसभरामध्ये, अन्यथा तिथे पंच पेनल्टी सुद्धा तुम्हाला देऊ शकतील षटकांची. एवढा वेळ नाही लागायला पाहिजे. फील्ड सेट झाले. सामना मला वाटतं 4 षटकांचा. 12 सामने आपल्याला दिवसभरात खेळायचे आहेत. हा सामना 5 षटकांचा आहे. हा सामना 5 षटकांचा आहे. यानंतरचे संपूर्ण सामने 4 षटकांचे असतील असं आयोजक मंडळी कळवत आहेत. मला वाटतं खरं तर सनी सर 12 वाजून गेलेत आणि थोडे भुकेची सुद्धा चाहूल लागल्यासारखे वाटते. आयोजक मंडळी सर्व गोष्टींची काळजी घेतली याबद्दल कुठल्या प्रकारचं दुमत नाही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चला फलंदाज. मित्रांनो फार काटेकोरपणे तुम्हाला वागावं लागेल तर ते 12 सामने पूर्ण होतील. एकतर पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही जर सहकार्य केलं नाही, पाऊस आला तर थांबावं लागेल, कारण आपण कुठल्या प्रकारे रबर बॉलचं नियोजन या मैदानावरती नाहीये. बऱ्याच ठिकाणी आयोजक तशा प्रकारचं नियोजन करतात. टेनिस बॉलची मॅच थांबली तर रबर बॉलवरती कंटिन्यू करतात, परंतु आपल्याकडे तशा कुठल्या प्रकारची सुविधा नाही. तुम्ही आयोजकांना जर सहकार्य केलं, यापुढे अनेक आयोजक पुढे येतील आणि चांगल्या स्पर्धा फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावरती भरवतील. खरं तर SP कॉलेजचं मैदान आमचं या स्पर्धांच्या माध्यमात थोडं पुढे होतं, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये मैदानावरती बरंचसं काम झालं आणि त्यानंतर मैदानावरच्या स्पर्धा थंडावल्या. परंतु SP कॉलेजचं क्रिकेट थांबलं असताना फर्ग्युसन कॉलेजच्या मित्रांनी मात्र अतिशय बहारदार नियोजन करत, मला वाटतं जवळपास प्रत्येक शनिवार रविवारीकडे टुर्नामेंट आहे आणि त्या टुर्नामेंट वेगवेगळे आयोजक आहेत ते पुढे येतात. प्रत्येक स्पर्धा लाईव्ह असते. मैदान सुरेख आहे. त्याचबरोबर कॉमेंटेटर चांगले बोलले जातात. कधी आमचे विनोद चोरगेसर असतात, कधी शैलेश निवंगुने असतात, इतर सुद्धा नामांकित समालोचक पुण्यातले येतात, तिकडे चांगल्या प्रकारचं काम करतात. फलंदाजी नावं कृपया कळवा. स्ट्राईक एंडला विजय, नॉन स्ट्राईक एंडला त्रिशाल, गोलंदाजी मार्कवरती प्रसाद. स्ट्राईक एंडला विजय, नॉन स्ट्राईक एंडवर त्रिशाल, गोलंदाजी मार्कवर प्रसाद. 5 षटकांचा सामना. षटक क्रमांक पहिलं सुरू होत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर प्रीमियर लीग 2024, सामना क्रमांक 3, चेंडू क्रमांक पहिला. पहिला चेंडू फुलटॉस होता, ऑन साइडला खेळला. डीप मिडविकेटरनं फिल्डर चेंडूच्या मागे येतोय, सिंगल घेतली गेली. खरं तर आपण पाहतोय सध्या वेस्ट इंडिज अमेरिकेतले सामने बरेचसे संपले, तिकडे आता सामने होणार नाहीत, परंतु राहिलेल्या उर्वरित सुपर 8 आणि बाकीचे सेमीफायनल वगैरेच्या मॅचेस वेस्ट इंडिज मध्ये होणार आहेत. आणि अमेरिकेतल्या मॅचेस कधी संपतात असं सगळ्यांना वाटलं होतं, कारण 100-110च्या पुढे स्कोर जातच नव्हता. आता इकडे वेस्ट इंडिज मध्ये 170-180 जरा मॅचेस तरीकडे रोमांचकारी होत आहेत. हा चेंडू झपकन आतमध्ये आला. फलंदाजाच्या बॅटला तो त्या ठिकाणी स्पर्श करू शकला नाही. एस्टनच्या मागे मला वाटतं आशू चांगल्या प्रकारचं काम तो करतोय. टेनिस बॉल बरोबर लेदर बॉल क्रिकेट सुद्धा तो चांगलं खेळतो, हे आपण अनेक वेळा पाहिलंय. धावफलकावरती आपण पाहतोय फार काही धावा, 1 धाव केवळ धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं. सुंदर गोलंदाजी प्रसाद आपल्या संघासाठी करताना. यावेळेस चेंडू हवेत खेळलाय. लॉंग ऑन आणि मिड विकेट दरम्यान एक टप्पा घेत की डायरेक्ट पाहूया. पंच अनिल माळी सर कळवत आहेत. चेंडू टप्पा घेत बाहेर जातोय. सुंदर चौकार. कालचा सामना तुम्ही जर पाहिला असेल, पहिल्या 6-7 षटकांमध्ये साऊथ आफ्रिका संघानं खूप वेगानं धावा जमवल्या.
क्लिंटन डिकॉक चांगल्या प्रकारची बॅटिंग करत होता. त्यानंतर मात्र इंग्लंड संघानं चांगल्या प्रकारची मजबूत पकड मिळवली. मला वाटतं 46 धावा पाहिजे त्या 18 चेंडूमध्ये, तिथे जवळपास 21 धावा आल्या आणि चांगल्या प्रकारचा खेळ जो आपल्याला कालच्या ठिकाणी दिवसभरामध्ये पाहायला भेटला. बरंचसं थरार नाट्य काल इंग्लंड साऊथ आफ्रिका सामन्यात आपण पाहतोय. इथे मात्र जे दोन संघ मैदानावरती आहेत त्यांची सुद्धा नावं मी तुमच्यापर्यंत कळवेल. महाराज महाजी शिंदे वॉरियर्स हा संघ फलंदाजी करतोय. महाराज महाजी शिंदे संघ हा क्षेत्ररक्षण करतोय, तर ऋषिकेश भोरे युवा मंच हा संघ त्या ठिकाणी फलंदाजी करतोय. गोट्या भाऊ मला वाटतं टेक्निशियन जवळ सांगतोय व्हिडिओ क्लिप एखादी आली तर बरं होईल, काही फटके माझे आले तर. तुम्हाला एक गंमत सांगेल जाता आता या चेंडू नंतर प्रसाद गोलंदाजी मार्कवरती आहे. परवाच मला वाटतं कुठेतरी मी ती क्लिप ऐकली होती. हा चेंडू ऑन साईडला खेळलाय आणि त्यावरती सिंगल येते. एक धाव पळून पूर्ण केली गेली, कॉल तर दिलाय. आशूच्या हातामध्ये चेंडू येईपर्यंत दुसरी धाव पळून पूर्ण केली जाते. त्या ठिकाणी त्या इंस्टाग्राम क्लिपला त्या ठिकाणी डायलॉग लावला होता, अपने टीम में हर एक टीम में एक खिलाड़ी ऐसा होता है जो पूरे साल में सिर्फ एक छक्का मारता है और उसकी रील पूरे साल भर चलाता है. गोट्या भाऊ तसा नाहीये, तो भरपूर षटकार मारतो. अशा प्रकारची गंमत जम्मत तुम्हाला पाहायला मिळते 7 धावा स्कोर कार्ड वरती. झेल सुरेख टिपला गेला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण नक्कीच पाहू शकता. चला फलंदाज पटपट आतमध्ये या मित्रांनो. ढगाळ वातावरण आहे आणि ढगाळ वातावरणामध्ये 10 धावा धाव फलकावरती आहेत एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. अतिशय सुंदर अशा प्रकारचा जो सामना सुरू आहे. एक चांगल्या प्रकारचं आयोजन विराज प्रतिष्ठानचं खरं तर या ठिकाणी म्हणायला लागेल. शुभम यांनी तो झेल टिपला. आता ह्या सर्व गोष्टी ऑनलाईन स्कोरर का विचारतात, कारण तुमच्याकडे बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर बरीचशी बक्षिसं ठिकाणी द्यायची असतात आणि ते देताना या सर्व गोष्टींची खातरजमा आपल्याला असावी लागते. शेवटी ऑनलाईनचं जे ऍप आहे त्या ऍपवरती त्या सर्व गोष्टी पाहिल्या जातात आणि त्या ऍपवरती ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेस नोंदल्या जातील त्यावेळेस ते आपल्याला दिसतात. त्यामुळे ते देणं सोपं होतं. गोलंदाजी मार्कवरती प्रचंड गोलंदाज सज्ज. नवीन बॅट्समन रोहित न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. ओ लो फुलटॉस चेंडू होता, परफेक्ट कॅप मध्ये खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला पाठलाग मला वाटतं अपुरा ठरतोय आणि चेंडू जातोय सरळ सीमा पार. एक सुंदर चौकार. 4 धाबांनी धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती आपण पाहतोय नक्कीच वाढ होईल. रोहित नवीन फलंदाज जो आला ज्याने एक सुंदर चौकार खेळला. एक रोहित मला वाटतं त्या ठिकाणी लाईव्ह टेक्निशियनच्या माध्यमातून काम करतायत आणि खरं पाहिलं तर युट्यूब इंस्टाग्राम मुळे क्रिकेट मध्ये खेळाडूंचा फार त्या ठिकाणी रस जो वाढत चाललेला आहे. बॅकफुटला जात चेंडू हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडूच्या मागे येतो. एक धाव पडून पूर्ण केली गेली. दुसरी धाव इथे पडून पूर्ण केली गेली आणि 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. सोळा धावा धावफलकावरती. क्रिकेटचं एक सुंदर आयोजन या फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावरती जे केलेलं. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आहे. हा चेंडू बराचसा त्या ठिकाणी खाली राहिला. बॅटवरती तो येऊ शकला नाही. दिवसभरातला सामना क्रमांक 3 आपण मैदानावरती पाहतोय. एकंदरीत हा चेंडू हवेमध्ये खेळलाय आणि एक टप्पा घेत चेंडू जातोय सरळ सीमा पार. एक सुंदर चौकार. 4 धावा. 4 धावांनी धावफलक पुढे जाईल. एक वाईड पहिल्या षटकामध्ये होता. झालं काय, ती लाईट मगाशी गेली. लाईव्ह टेक्निशियन थोडेसे जरा ती लाईटची व्यवस्था करत असताना तो वाईड त्यांच्या टाकलेला लक्षात आला नाही. त्यामुळे पेपर स्कोररने थोडंसं लक्ष द्या जेणेकरून तुम्ही जर तिकडे टिपलं तर एका जणाच्या कुणाच तरी ते लक्षात येईल आणि स्कोर कार्ड चुकणार नाही. ती एक धाव नक्की स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. त्यानंतर या 4 ऍड होतील.
21 धावा धावफलकावरती आहेत. 21 दोन षटकानंतर 21 धावा. पाच षटकांचा हा सामना आहे, ज्यामध्ये पॉवर प्लेची 2 षटकं संपले. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलं जाईल. विजयभाऊ दळवी खरं तर कौतुक आहे. मगाशी आपण पाहिलं निकेतन पाटोळेच्या विरुद्ध अतिशय सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून जी पाहिली. एक षटकार निकेतननं नक्की खेळला, परंतु त्यानंतर अतिशय भन्नाट चेंडू त्यानं जे टाकले आणि फलंदाजांना रोखून धरलं. 21 धावा 2 षटकानंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. लोअर फुल टॉसा चेंडू होता, सरळ खोलो टप्प्याचा पायावरती आदळला. धावफलकावरती कुठल्या प्रकारे वाढ होणार नाही. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे तो मात्र अमित त्या ठिकाणी षटक क्रमांक 3 घेऊन आले आणि तिसऱ्या षटकामध्ये अमित काची या ठिकाणी गोलंदाजी करतायत. सामना क्रमांक 3 आपण पाहतोय. हा चेंडू परत एकदा सुंदर अशा प्रकारचा लेग ब्रेक, टप्पा घेत चेंडू सरळ मागे निघून गेला. डॉट बॉल. सलग 2 चेंडूवरती 2 निर्धाव चेंडू टाकत एक चांगल्या प्रकारचं काम तो करतोय. 2 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं युट्यूबवर सुरू असणारं सुंदर लाईव्ह प्रक्षेपण. धावफलकावर धावा आहेत ते 21. परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफ साइडला जो खेळून दिलाय दूरवरनं अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करत विवेकनं मात्र काही धावा वाचवलेल्या आहेत. विवेकला आपण पाहिलं तर गेल्या 2-4 वर्षापासून तो सुरुवातीला हाफ पिच क्रिकेट जास्त खेळायचा. त्यानंतर मात्र त्यामध्ये गोट्या असेल, दीपक असतील, विवेक असतील, अजून ही बरीचशी जी मंडळी आहेत गोखलेनगर परिसरातली, ही मात्र हाफ पिच क्रिकेटच्या माध्यमातून सुरुवातीला प्रकाश झोतामध्ये आले. चांगल्या प्रकारचं नाव त्यांनी त्या ठिकाणी कमवलं. परंतु हल्लीच्या काळात तुम्ही मित्रांनो जर पाहिलं तर हाफ पिच क्रिकेट हे बरंचसं कमी झालेलं आहे आणि फुल पिच क्रिकेट हे जास्त प्रमाणात खेळलं जातं. कारण 22 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. कारण फुल पिच क्रिकेटमध्ये त्या ठिकाणी खरं तर पुढे जाण्याची तुम्हाला संधी आहे. तुम्हाला साधे सोपं एक उदाहरण मी देईल जाता आता. तुम्ही जर चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळत राहिला तर काय होऊ शकेल. हा चेंडू हवेमध्ये खेळलाय. विनोद चोरगे सर, आपण जवळपास कुठे असाल तर आयोजकांशी संपर्क करा. विनोद चोरगे सर, आपण जवळपास जर कुठे असाल तर आयोजकांशी संपर्क करा. आयोजक आपली वाट पाहत आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 24 धावा. षटक क्रमांक 3 सुरू असताना तुम्हाला मित्रांनो एक साधं सोपं उदाहरण मी देईल. काल परवा तुम्ही इंस्टाग्रामवरती अनेक रील किंवा जिओ सिनेमावरती एक चांगल्या प्रकारची व्हिडिओ क्लिप पाहिली असेल. फटका जोरदार, टायमिंग जुळून आले का पाहूया. डीप मिड विकेटला खेळलेला फार दूरवरचा एक लांब लचक षटकार. 6 धावा. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना सहा धावा धावफलकावर ते त्या ठिकाणी वाढतील. 6 धावांनी धावफलक पुढे गेलाय. धावफलक आपण पाहतोय षटकारानं 30 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मैदानावरती त्या ठिकाणी सुरू. 3 मला वाटतं संपलंय. षटक क्रमांक 4 घेऊन येत आहेत ते आबूला पाहिल्यानंतर जुन्या बऱ्याचशा आठवणी त्या ठिकाणी जाग्या होतात. कारण आम्हाला त्या ठिकाणी सने असेल, आमचे इतर जे मित्र आहेत, आम्हाला माहिती आहे की आबू आणि आम्ही त्या ठिकाणी ऍग्रिकल्चर कॉलेजच्या मैदानावरती आबूची टीम शिवाजीनगरवरनं यायची. अनेक वेळा आबू आमच्या टीम मध्ये सुद्धा खेळायचा. आणि या सर्व 2009-10 सालामधल्या आठवणी आहेत. हा चेंडू टप्पा घेत सरळ निघून गेलाय. जातोय चौकार. 4 धावा. 4 धावांनी धावफलक पुढे जाईल. चौतीस धावा
एका गड्याच्या मोबदल्यात तम्माभाऊ कुसाळकर आणि जयेश भाऊ लोखंडे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे, ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा सुरेख होते. चौतीस धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. परत एकदा हा चेंडू अंगावरती आदळला, धाव फलकावरती. पाहूया धाव होते का. आशू तर चेंडूच्या मागे पटकन आलाय. पंचांकडे मोठी अपील केली आबून. धाव फलकावरती आपण पाहतोय एका धावेनं. पहा या ठिकाणी परत एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. मला वाटतं पंचांना असं वाटलं फलंदाज बॅटिंग क्रीजच्या आतमध्ये पोहोचलाय, त्यामुळे त्यांनी तिसऱ्या पंचांकडे जाण्याचा निर्णय टाळला. धाव फलकावर धावा आहेत त्या 34. हा चेंडू लोअर फुलटॉस. आबूच्या हातामध्ये चेंडू गेलाय. सिंगल घेण्याचा प्रयत्न मात्र थांबवावा लागेल. 35 धावा धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अनेक क्रिकेट प्रेमी मंडळी या ठिकाणी येऊन सामना पाहतात. मुख्य समालोचक विनोद चोरगे सर यांच्या खरं काही वेळ त्यांनी विश्रांती घेण्यामुळे नक्कीच माईक हातामध्ये घेतला. हा चेंडू ऑन साईडला गेलाय. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय आणि परत एकदा उसळी घेणारा चेंडू सरळ मागे निघून गेला. ओव्हर थ्रोची एक धाव ऍड होईल. मला वाटतं अधिकची एक धाव मिळेल. प्रसादनं थ्रो टाकला होता आणि धाव फलकावरती धावा आहेत त्या 37 धावा धाव फलकावरती आहेत. खरं तर 5 षटकांचा सामना आहे आणि यानंतर पुढचे सामने हे 4-4 नाही, मला कोण त्यांच्यात सांगितलं. हा शेवटचा सामना असेल 5 षटकांचा. यानंतर 4-4 षटकांचे सामने सुरू होतील. मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये. एक धाव पडून पूर्ण केली गेली आणि तिथे दुसरी धावही पडून पूर्ण होते. 2 धावांनी धाव फलक. चांगल्या प्रकारचं रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. धाव फलक पुढे जातोय. 39 धावा धाव फलकावरती आहेत. 39 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. सगळे ओळखीचे चेहरे. सकाळी फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावरती आल्यानंतर जे आहेत वेगवेगळ्या टीम मध्ये चांगले खेळाडू जे विखूर त्या ठिकाणी डिवाइड केलेत. चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून जे आपल्याला पाहायला मिळत आहे. 39 धावा. यावेळेस बॅकफुटला जात चेंडू पंच केलाय आणि सरळ डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं षटकार. 6 धावा. तुम्हाला ते उदाहरण मगाशी मी देता राहिलो. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जाता त्या ठिकाणी षटकार. 6 धावांनी धाव फलक पुढे जाईल. .45 45 धावा धाव फलकावरती आहेत. नक्कीच मी तुम्हाला सांगितलं फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानानंतर अनेक ओळखीचे चेहरे जे आपल्याला दिसत असतात, जे वेगवेगळ्या टीम मध्ये सध्या खेळतात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 45 धावा. थोडासा ड्रिंक्स ब्रेक. राजाभाऊ जुनं जाणत व्यक्तिमत्व गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. ते मात्र राजाभाऊ तुम्हाला मित्रांनो 2 वेळा मी सांगता विषय राहिला. टेनिस बॉल क्रिकेट खेळाडूला कसं पुढे घेऊन जातो. तुम्ही काल परवा इंस्टाग्राम वरती रील पाहिले असेल. स्वतः महेंद्रसिंग धोनी यांनी सांगितलं माझं सुद्धा बेसिक क्रिकेट टेनिस बॉल पासून सुरू झालं, त्यानंतर मी पुढे आलो. त्यानंतर काल परवा विराट त्या ठिकाणी रोहित शर्मा यांची सुद्धा एक क्लिप आली की मला पलीकडच्या सोसायटी मधले प्लेयर खेळायला बोलवायचे की तुला पैसे देतो आमच्याकडे टेनिस बॉल क्रिकेट आमच्या सोसायटीमध्ये खेळायला ये. त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेट हे बेसिक क्रिकेट आहे. जिथपासून सुरुवात होते फुल पिच क्रिकेट बद्दल आपण ती चर्चा करत होतो. काल परवाच तुम्ही इंस्टाग्राम जिओ सिनेमावर व्हिडिओ क्लिप पाहिल्या असतील. रोहन खरातनं मॅन ऑफ द मॅच घेतली पहिल्याच मॅच मध्ये एमपीएल मध्ये. तो रोहन खरात सुद्धा टेनिस बॉल क्रिकेटचीच देण आहे. आणि मला वाटतं आशू जे विकेट किपिंग करतायत ते सुद्धा चांगल्या प्रकारचे बॅटर आहेत. हा चेंडू हवेत खेळला गेलाय डीप मिड विकेटला. फिल्डर चेंडूच्या खाली, परंतु फार दूरवरती खेळलेला घणाघाती षटकार. सहा धावांनी धावफलक पुढे जाईल. कॅमेरामन चरण मात्र सुंदर काम त्या ठिकाणी करतायत. धावफलकावरती 6 धावांची वाढ होईल.
विनोद चोरगे सरांचं सुंदर समालोचन आपण ऐकलं. विनोद सरांचा षटकार सुद्धा सकाळी पाहायला मिळाला. त्याचबरोबर एक चांगल्या प्रकारचा खेळ. धावफलक झटपट वेगानं पुढे जातोय. 51 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फिफ्टी 51 धावा एका गड्याचं. एक फलंदाज इथे नक्कीच जो बाद झालेला आहे. फलंदाज आणि गोलंदाज जिगरी मित्र आहेत, विजय आणि राजा भाऊ. पण दोघे एकमेका विरुद्ध ठिकाणी तुटून पडतील का, हाच खेळ आपल्याला पाहायचा आहे. एक धाव तर पळून पूर्ण केली गेली, दुसरी धावही इथे पळून पूर्ण केली गेली. खरं तर सनी यांचे बंधू स्वप्नील पोटे मागच्या ग्राउंडवरती आमच्या बरोबर खेळायचे क्रिकेटच्या माध्यमातून. नंतर आपल्या आयटी जॉब मधनं स्वप्नील हॉलंडला जाऊन स्थायिक झाला आणि तिकडे सुद्धा तिथलं सुद्धा स्थानिक क्रिकेट स्वप्नीलनं बरंचसं खेळलं. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटपटू कुठेही त्या ठिकाणी जाऊन आपला खेळ आणि नाव गाजवत असतात. हा चेंडू हवेत खेळलाय कव्हर्स मध्ये, विवेक चेंडूच्या खाली आणि सोप्पा झेल त्यांना अवघड होऊ दिला नाही. फलंदाज बाद. दुसरा धक्का बसतोय. दोनही फलंदाज असे, दोनही खेळाडू असे आहेत. गोलंदाजाने आता आउट झालेले फलंदाज एक वेळ ते घरातल्यांना विसरतील पण एकमेकाला विसरत नाहीत. रोज सकाळी एकदा तरी एक दिवसात मध्ये भेट झाल्याशिवाय त्या ठिकाणी चेन पडत नाही, नाही का. त्यांच्यासाठी नक्कीच मी एक वाक्य त्या ठिकाणी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल आणि ते वाक्य तुम्हाला ऐकण्याचा प्रयत्न. एवढी जिगरी मैत्री आहे आणि त्या मैत्री आणि आयुष्यामध्ये तुम्हाला एक सांगू का सनी, त्या ठिकाणी पुरुषांना माहेर नसतं पण पुरुषांना मित्र असतात. पुरुषांना कधी माहेरी जायला भेटत नाही पण त्यांना मित्राकडे जायला भेटतं आणि तोच आनंद त्यांना त्या ठिकाणी असतो. हा चेंडू हवेत उंच खेळलाय, लॉंग ऑनला फिल्डर चेंडूच्या खाली येतोय आणि फार सोप्पा केला अवघड झेल. फलंदाज बाद. सलग 2 चेंडूवर राजाभाऊंनी 2 विकेट मिळवल्या. अप्रतिम गोलंदाजी, जवळपास 50च्या आसपास पोहोचलेलं वय आहे. धावफलक नक्कीच आपल्यापर्यंत मी पोहोचवेल. चला फलंदाज धावत पळत या. 30 सेकंदाच्या आतमध्ये फलंदाज आतमध्ये येणं गरजेचं आहे अशी आयोजकांची. तसं इंटरनॅशनल नियम थोडासा वेगळा सांगतो. 90 सेकंदाचा तो नियम आहे पण आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळे 30 सेकंदात तुम्ही बॉन्ड लाईनच्या आतमध्ये आला नाहीत तर तुम्हाला पेनल्टी सुद्धा दिली जाऊ शकते, याची थोडीशी काळजी घ्या. धावफलकावरती धावा आहेत त्या 53 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वसीमभाई गोल त्या ठिकाणी. खरं तर वसमभाईंचं नाव त्या ठिकाणी बरंचसं त्या ठिकाणी गाजलेलं आहे इकडच्या क्रिकेटमध्ये. विशेषतः त्यांचा फिटनेस, हेअरस्टाईल हे सुद्धा अनेक वेळा गोखलेनगरमध्ये चर्चेचा विषय आहे आणि एक चांगल्या प्रकारचे. आणि खरं तर त्यांचं आमच्यावरती कायम प्रेम असतं. सुरुवातीला मला वाटतं त्यांची आणि माझी ओळख नव्हती. आकाश धोत्रे सरांच्या माध्यमातून वसीमभाईंनी माझी ओळख झाली. परंतु अनेक मैदानावरती सुरुवातीला ते संघ घेऊन यायचे. गोखलेनगर मधली चांगली चांगली मुलं घेऊन त्यांनी अनेक वेळा स्पर्धा गाजवलेल्या आहेत. 3 बाद 53 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 मैदानावर सुरू आहे. 5वं माफ करा. राजाभाऊ शेवट षटक टाकतायत. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. हा चेंडू खोल टप्प्याचा ऑन साइडला खेळला. दुर्बर्ण फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. प्रसाद. एक धाव तर पळून पूर्ण केली गेली. आयोजक मंडळींचं कौतुक आहे. चांगल्या दर्जाची क्रिकेटची स्पर्धा त्यांनी आयोजित केली आणि खरं तर मी त्यांचा फार मोठा आभारी आहे. माझ्या शुभ हस्ते आज श्रीफळ वाढवून त्या ठिकाणी खरं तर खेळपट्टीचं पूजन केलं गेलं. एखाद्या क्रिकेटपटूच्या आयुष्यामध्ये यापेक्षा फार मोठा आनंद नसतो की तुम्हाला अशा गोष्टी करायला त्या ठिकाणी लावल्या जातात. मिस टाइम फटका हवेमध्ये. आशू चेंडूच्या खाली येतोय आणि झेल टिपला. फलंदाज बाद. 3 फलंदाज या षटकामध्ये राजाभाऊनं बाद केले. धावफलक रोखून दिलाय तो 54 धावांवरती. 55 धावांची गरज आहे फिल्डिंग टीमला हा सामना जिंकण्यासाठी. चला पटकन बॅटिंग टीम फिल्डिंग लावा. मित्रांनो यानंतर 9 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. ओव्हरकास्ट कंडिशन्स आहेत. आदनमधनं पूर्ण त्या ठिकाणी परिस्थिती चेंज होते त्यामुळे आपण सहकार्य करणं गरजेचं आहे. चला पुढचा फलंदाज मला वाटतं 3 मिनिटाच्या आतमध्ये फलंदाज जोडी आतमध्ये जाणं गरजेचं आहे. सनी सरांनी आज स्वतःचे नियम कडक बनवलेले आहेत.
आमचे रुपेश सर सुद्धा मैदानावर आहेत. म्हणजे मला आमच्या विनय सरांना मगाशी मी किस्सा सांगितला. आम्ही पहाटे 4 वाजता ज्यावेळेस आपण महाडला खेळायला गेलो टू व्हीलरवरनं, एका टुर्नामेंटमध्ये आम्ही क्वार्टर फायनलला हारून सुद्धा रुपेशला बेस्ट बॉलरचा पुरस्कार भेटला होता. आमचा पॅडी खालगावकरनं त्यावेळेस सगळे कोकणवासीय खुश करून टाकले ते बॅटिंगनं. परंतु दुर्दैवानं आम्ही 3 टुर्नामेंट खेळलो, 3ही टुर्नामेंटला क्वार्टर फायनलला हारलो. एक टाय होऊन हारलो आपण. आणि अशाही जुन्या आठवणी आहेत. आणि मला आठवते वरण घाटाच्या वेळेस आम्ही टू व्हीलरवरनं गेलतो, आम्हाला खाली महाडला जाईपर्यंत 10 ते 15 साप रोडच्या मध्येच तिकडे सापडले, त्यात आम्ही टू व्हीलरवरती होतो. पहाटे 4ला घरातनं आम्ही निघलो होतो. त्यावेळेस ही सर्व मंडळी, क्रिकेटचं हे प्रेम, आणि खरं तर क्रिकेटनंच आपल्याला नाव दिलं, क्रिकेटनंच आपल्याला भाव दिलेला आहे, क्रिकेटनंच आपल्या गावाचं नाव जगतावरती आणलेलं आहे, आणि क्रिकेट हाच आपल्या हृदयाचा ठाव आहे. चला 54 झालेत, 55 बनवायचे आहेत. चला चला मित्रांनो, पटपट चला. चला विनंती आहे, आपण पटपट त्या ठिकाणी बॅटिंगला उतरायचं आहे. आशु आणि दीप ही सलामीची जोडी, आशिष आणि दीप ही सलामी जोडी मैदानावरती उतरते. 54 झालेले आहेत, 55 बनवायचे आहेत. रिलीफ स्प्रे जर आणला असेल, मेडिकल रिलीफ स्प्रे, तर तो कृपया द्या. मला वाटतं खेळाडूंना तो हवाय. चला चला चला, सामन्याला सुरुवात मित्रांनो. याच्यानंतर 9 सामने आहेत, त्यामुळे आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे. पंचावन्न 54 झाले आहेत, 55 बनवायचे आहेत. 5 षटकांमध्ये 11ची सरासरी आहे. चला पुढचा सामना सुद्धा तुमच्यापर्यंत नक्की सांगितलं जाईल. टॉस आपण घेतोय. आकाश भाऊ कांबळे युवा मंच विरुद्ध अनिकेत जगताप सोशल फाउंडेशन. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. इथून पुढचे सर्व सामने 4 षटकांचे असतील. वसीम भाई, स्ट्राईक एंडला दीप, नॉन स्ट्राईक एंडला आशिष. स्कोरर आतमध्ये तुम्ही हात करा, कारण हा अंपायरचा इशारा तुमच्यासाठी असतो. बऱ्याच वेळा मंडळींना वाटतं समालोचकासाठी असतो, परंतु अंपायरचा इशारा स्कोररसाठी असतो. तुम्ही तयार आहात का, जेणेकरून त्यांना मॅच चालू करता येते. चला टॉस साठी या. ज्या 2 टीमची नावं आपल्यापर्यंत कळवली, दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे, आपण टॉस साठी येणं गरजेचं आहे. पहिला चेंडू सरळ मागे निघून जातोय. फुलटॉस होता, डॉट बॉल येतोय. हे पहा, आयोजकांच्या वतीने एक चांगली सूचना आलेली आहे.
या ठिकाणी सर्व खेळाडूंसाठी सर्व टीमसाठी त्या ठिकाणी केळी उपलब्ध केले गेले आहेत. जे जे संघ या ठिकाणी त्यांची सध्या मॅच नाही त्यांच्या कॅप्टनना विनंती आपण या आणि आपण ती फळं घेऊन जायची आहेत. परत एकदा हा चेंडू परत एकदा मिडॉपच्या डोक्यावरनं खेळला. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. एक धाव पडून पूर्ण केली गेली आणि इथे चेंडू जातोय सरळ सीमा पार चौकार. चेंडू जातोय सरळ सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आता मात्र 11 धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये सुरू असताना परत एकदा कव्हर्स मध्ये खेळलेला फटका सुरेख झेल आणि दीप इथे बाद होतोय. कव्हर्स मध्ये चांगला झेल टिपला गेला. लो स्कोरिंग मॅच आहे परंतु लो स्कोरिंग सामने काय रंगतात हे आपण पाहिले. आज खरं तर भारताचा दुसरा सामना आहे. 20 तारखेला आपण बांगलादेशला पराभूत केलं. बांगलादेश बरोबर आज भारताचा सामना आहे अशी माहिती येतात. आपण पाहिलं आमचे परम मित्र आणि खरं तर फर्ग्युसन कॉलेजचं मैदान ज्यांच्या नावामुळे ओळखलं जातं त्यापैकी एक असणारे अँडी भाऊ गुंजाळ यांचं सुद्धा सकाळी आपण पहिली मॅच पाहिली. सुंदर खेळ त्यांनी केला आणि अतिशय सहकार्याची भावना असणारा खेळाडू आहे आणि विशेषतः क्रिकेट खेळत असताना सुद्धा आपल्या मित्रपरिवाराला नेहमी मदतीचा हात पुढे करणं यामध्ये अँडी भाऊंचा नेहमी पुढाकार असतो. अँडी भाऊंनीच मला 2 कार्यकर्ते तुमच्या फर्ग्युसन मैदानावरनं दिले होते. त्यामध्ये त्यांचा भाचा रोहित होता आणि पुतण्या गणेश होता. गणेश त्या ठिकाणी आमच्याकडे फार काय रमला नाही परंतु 2 वर्ष रोहित चांगल्या प्रकारचं काम करतो आणि अनेक स्पर्धा आयोजक त्या ठिकाणी डायरेक्ट आम्हाला सांगतात की सर आमच्या स्पर्धेला रोहितला आमच्याकडे पाठवा. कारण त्या व्हिडिओ क्लिप असतील ते बॅनर बनवणे असतील विशेषतः मुळशी तालुक्यामध्ये त्या बॅनर आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनी चांगलं काम केलं. परत एकदा वसीम पहिला चेंडू फुल टॉस हवेमध्ये. विवेक काहीतरी वेगळं करायला गेला. चेंडू चिटकलाय हाताला आणि फलंदाज झेल बाद शॉट मिड विकेटवरती. फुलटॉस चेंडूवरती तो बाद होतोय. मी तुम्हाला तर खरं तर सांगेल इकडच्या मित्रांना आता सध्या रोहित आला. रोहितने त्यानंतर 2-3 मुलं तयार केली. सध्या स्क्वेअर लेग कॅमेरामन जे चेतन आहेत ते रोहित यांचेच मित्र आहेत ज्यांना त्यांनी हळूहळू ट्रेनिंग दिलं. आज ते आमच्याकडे त्यांना सुद्धा काम ते करतात. तुमच्याकडे सुद्धा ज्या नवीन मुलांना त्या ठिकाणी लाईव्ह क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी का आवड आहे कॅमेरा चालवणे किंवा स्कोरिंग करणे किंवा लाईव्ह टेक्निशियन नक्कीच तुम्ही रोहितशी संपर्क करा. कारण 1-2 सेटअप तो एकटा सांभाळतो आणि त्याच्याकडे तो तुम्हाला ट्रेनिंग देईल. तुम्हाला 7-8 महिने चांगल्या प्रकारचा रोजगार उपलब्ध त्या ठिकाणी होईल. त्यामुळे नक्कीच ज्यांना इच्छा आहे त्यांनी रोहितशी संपर्क करा. माझे संपर्क करा. तुम्हाला फक्त 7-8 महिने एक चांगले 7-8 महिने तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं 12 महिने तुम्हाला काम करावे लागणार नाही एवढं पेमेंट तुम्हाला मिळून जाईल आणि खरं तर ते तुमच्या सर्वांच्या मनावरती आहे. अनिकेत भाऊ जगताप संघ कॅप्टन आपल्याला विनंती आपण टॉस साठी यायचंय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दोन बाद 11 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगल्या प्रकारचा खेळ. आशू जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत मोठ्या धावसंख्येची खरं तर अपेक्षा आहे आणि आशू अशा प्रकार शांत आणि संयमी तो खेळाडू आहे. त्याला मी पाहिलंय संयम हा त्याचा फार मोठा गुण आहे आणि फार शांतताप्रिय अशा प्रकारचा खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी चांगले काम करण्याचा प्रयत्न करतो. अजूनही त्या ठिकाणी 44 धावांची गरज आहे. 11 धावा धाव फलकावरती आहेत. 55 बनवायच्या त्याचा अर्थ अजूनही 44 धावा या जिंकायला पाहिजेत. नवीन बॅट्समनचं नाव काय? रोहन काची. गोलंदाज आदित्य. पहिला चेंडू वा नजाकत ताकद दहशत कल्पकता शैली सगळं काही होतं या आशूच्या फटक्यामध्ये. डीप स्क्वेअर लेगला परफेक्ट टायमिंग चा हा स्वीपचा फटका चौकार. 4 धावांनी धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत.
मला वाटतं आमची हांगासुपा प्रीमियर लीग स्पर्धा होती त्याच वेळेस ही फर्ग्युसनची सुद्धा स्पर्धा डिक्लेअर झाली होती आणि रोहितनं मला त्या ठिकाणी विनंती केली होती, सर मला दोन्ही कॅमेरामन चांगले पाहिजेत कारण इकडच्या मंडळींना चांगलं त्या ठिकाणी क्रिकेट पाहायला आवडतं. व्हिडिओ क्लिप सर्व खेळाडूंच्या आपण देण्याचा प्रयत्न करतो कारण आयोजक चांगला खर्च करत असतात स्पर्धेवरती आणि त्यांना खरं तर आपण त्यांच्या मूल्याचं आपण त्यांना योगदान मागे देणं गरजेचं आहे. धाव फलकावर धावा आहेत त्या 15, अजूनही 40 धावांची गरज. यावेळेस मिस टाइम विजय चेंडूच्या खाली 1-2 का 4 आणि झेल सुटला. सगळ्यांनी डोक्याला तुम्ही पहा जवळपास 3 जण डोक्याला हात लावून उभे राहिलेत कारण आशूच्या विकेटची किंमत काय आहे हे त्या तिघांनाही चांगल्या प्रकारे माहिती आहे. विजय भाऊ यांच्या हातामध्ये खरं तर कुठलाही खेळाडू घरून ठरवून येत नाही की मला मैदानावर जाऊन कॅच सोडायचे. मॅचच्या प्रेशर मध्ये या सर्व गोष्टी होत असतात. रुपेश सरांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. धाव फलकावरती धाव आहेत त्या 16, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 39 धावांची गरज आहे. हा चेंडू चांगलं कमबॅक केलंय गोलंदाजानं. टॉस होतोय रुपेश सरांच्या शुभ हस्ते. चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. परत एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. एवढा चेंडू होऊ द्या मग टॉस करा. रुपेश सर कॅमेरामॅनना विनंती आपण कॅमेरा टॉस बॉक्स कडे वळवायचा आहे. रुपेश सरांच्या शुभ हस्ते तुम्ही मध्ये या. रुपेश सर 2 फलंदाजांना तिकडे उभं दोन्ही कॅप्टन एका बाजूनं प्रशांत कदम एका बाजूने दुसऱ्या बाजूनं पार्थ हे 2 कॅप्टन आपल्या बरोबर आहेत ज्यांच्या बरोबर रुपेश सर टॉस करतायत. जया परत एकदा मैदानावरती सामन्याला सुरुवात. हा चेंडू परत एकदा पायावरती आदळतोय. टॉस चला रुपेश सर करा पटकन कारण कॅमेरा तुमच्यावर रोखलाय तो आतमध्ये पटकन जाणं गरजेचं आहे. रुपेश सर टॉस करा. चार षटकांचा सामना आहे. लक्ष द्या दोन्ही कॅप्टननी. प्रशांत तुम्ही तिथेच थांबा. तुम्हाला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार असणार आहे पहिल्या मॅचचा. हा चेंडू खेळलाय तो मिडॉनच्या डोक्यावरनं जातोय सरळ सीमा पार खणखणीत चौकार. प्रशांत कदम सगळ्यांना गोट्या या टोपण नावानं जो त्या ठिकाणी संपूर्ण पुण्यामध्ये प्रसिद्ध आहे त्याला इथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतोय आणि चांगला खेळ त्याने केला. खरं तर जीवदान जरी 1-2 भेटले असले तर पहिल्याच चेंडूवरती मॅचचा त्याने षटकार खेळला होता. अतिशय बहारदार खेळ करणारा आक्रमक असणारा खेळाडू म्हणून आपण त्याला ओळखतो आणि पहिल्या मॅच मध्ये त्याला मॅन ऑफ द मॅच दिले. वेल प्लेड. धावफलक पुढे गेलाय तो मात्र 21 धावांवरती. अजूनही 34 धावांची गरज आहे. चेंडू चला पटपट खेळा मित्रांनो विनंती आहे. चला चला चला. खरं तर विनोद चोरगे सरांना थोडीशी विश्रांती म्हणून मी माईक हातामध्ये घेतला आणि विनोद सरांचा आभार मानेल त्यांनी मला संधी दिली इथे समालोचनासाठी. कारण सकाळी आमच्या सनीनं विनंती केली सर थोडंसं आयोजक मित्रांनी उद्घाटनासाठी थांबा. सर्व टीमच्या कॅप्टनना विनंती आहेत. सर्व टीमसाठी फळं त्या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून उपलब्ध केलेले आहेत. ज्या त्या कॅप्टन जेवढ्या टीमचे कॅप्टन त्यांनी ती खेळ घेऊन जा. 21 धावा. ट्वेंटी 21 धावा धाव फलकावरती आहेत. परत एकदा हा चेंडू जातोय तो कव्हर्स मध्ये आणि तिथे घेतली गेली ती सिंगल. गोलंदाजाचं नाव कळवा. एक ओट टाकली मग अशी मला वाटतं त्यांनी नाही का. गोलंदाजाचं नाव शहाबाज. आकाश भाऊ कांबळे संघानं टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी. सामना क्रमांक तो 4था असेल. इथून पुढे सर्व सामने 4 षटकांचे होतील कारण 12 सामने आपल्याला सकाळी 8 वाजता खरं तर शेड्यूल सुरू करायचं होतं परंतु काल रात्री आलेला पाऊस
आणि त्या पावसामुळे विकेट आउटफील्ड चांगली होती परंतु विकेट ओलसर झाल्यामुळे सामना बराचसा उशिरानं त्या ठिकाणी सुरू त्या ठिकाणी करावा लागला. परत एकदा उसळी घेणारा चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. अनिल माळी सर आणि त्यांचं संपूर्ण अंपायरिंग पॅनल एक चांगल्या प्रकारचं काम ते करतायत. हा चेंडू परत लॉंग ऑनला एक सुंदर फटका. अंडी भाऊंची कन्या सुद्धा आज त्यांचा खेळ पाहायला मैदानावरती दाखल आहे. पहिला सामना तर त्यांनी जिंकलेला आहे. परत एकदा गोलंदाज, लो स्कोरिंग मॅच पण बराच वेळ ही मॅच त्या ठिकाणी रोखून धरलेली आहे. हा चेंडू खेळायचा ऑन साइडला, एक धाव पडून पूर्ण केली गेली. दुसरी धावही तिथे पडून पूर्ण केली गेली. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलकावर धावा आहेत त्या 26 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 29 धावांची गरज आहे. खरं तर असं वाटलं होतं की 54 धावा, कारण या अगोदर फार मोठ्या धावफलकांचे सामने झाले. 1 धाव शॉर्ट आहे. वरील जो फलंदाज आहे थर्ड अंपायर शॉर्ट रन साठी. शॉर्ट रन त्या ठिकाणी कॅमेरा अँगल उपलब्ध नाही, त्यामुळे ऑनफिल्ड डिसिजन ते आपल्याला द्यावं लागेल. शॉर्ट रनला शक्यतो सर मिळणारच नाही तुम्हाला, कारण कॅमेरा बॉलवरती असतो. त्यामुळे शॉर्ट रनला फिक्स कॅमेरे ज्यावेळेस असतात त्यावेळेस ते अँगल तुम्हाला मिळतील. शॉर्ट रनला शक्यतो तुम्हाला त्या ठिकाणी शॉर्ट आहे की नाही, शॉर्ट नाहीये. 2 धावा, 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. परत एकदा स्विच हिटचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. हाईटचा नो बॉल, रनआउट, बॉल बाउंड्री लाईनच्या जवळ फिल्डर बॉलला टच झालाय की नाही असे काही डिसिजन त्या ठिकाणी मिळू शकतात. परंतु मला वाटतं शॉर्ट रन किंवा स्टंपिंगचे वगैरे सुद्धा निर्णय त्या ठिकाणी मिळू शकतात. 24 धावा. षटकं संपतायत ती 3 ना, 3 षटकानंतर 2 बाद 24. शेवटचे 12 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. दोन मिनिटं स्कोर अपडेट करतायत. 26 रन झालेत, 29 पाहिजे. 26 झालेले 29 धावांची गरज आहे. आयुष्यामध्ये प्रत्येक जण चुकत असतो आणि मी तुम्हाला अनेक वेळा सांगतो मनुष्य हा चुकांचा पुतळा आहे, पण ती चूक तुम्हाला समजून घेता आली पाहिजे. आणि शेवटी माणूसच माणसाला माफ करतो. तुम्हाला माफही करता आलं पाहिजे, माफीही मागता आली पाहिजे. प्रत्येकाकडनं चुका होतात. हा चेंडू ऑप्टमच्या बराचसा बाहेर, वाईट बॉल. गोलंदाज सिकंदर. बारा चेंडू 28 धावांची गरज आहे. हा चेंडू जोरदार खेळलाय तो आरपार की काय, सरळ जातोय षटकार. 6 धावा. 12 चेंडू 29 वरनं सामना येतोय. 11 चेंडू आणि 23 धावा. माफ करा, 11 चेंडू आणि 22 धावा. 11 गेंदीवर 22 रन. रंगलेला सामना. सुंदर षटकार जो मिड विकेटच्या डोक्यावरनं फेकून दिला. मिस टाइम फटका. शॉट फाईन लेगला गेला. 1 धाव तिकडे मिळते. सामना येतोय शेवटचे 10 चेंडू आणि 21 धावांची गरज. जिंकणं फार महत्वाचं आहे. प्रत्येक टीमला 5 सामने खेळावे लागणार आहेत. त्या 5 मध्ये जास्तीत जास्त सामने जिंकून टीम टॉप 4 मध्ये जाण्याचा प्रयत्न करेल.
बॅटचे डॉक्टर प्रमोद सर सुद्धा आपल्याबरोबर उपस्थित आहेत. अनेक मोठे मोठे क्रिकेटपटू त्यांच्याकडनं बॅट रिपेअर करून घेतात आणि प्रमोद सरांनी बॅट रिपेअर केली की बॅट मध्ये यायला सुरुवात होतो असं अनेक वेळा आपण म्हणतो. नेहमी त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे. हा चेंडू परत एकदा मोठा फटका आणि फक्त पाहावं लागेल आरपार षटकार. 10 चेंडू आणि 21 वरनं सामना येईल, तो मात्र 9 चेंडू आणि 15 धावा. त्या ठिकाणी प्रशांत सर, तुमची टीम आणि समोरची टीम, ज्या टीमची पुढे मॅच आहे त्यांनी आपली प्लेइंग लिस्ट कृपया स्कोरर तरी जमा करा. प्रमोद असा माणूस आहे, त्याला मी कधी रागवताना पाहिलंच नाही. तो कायम हसत असतो. नक्की देवानं त्याला वरदान हसायचं दिले काय हा मला प्रश्न पडतो. कधी त्याला प्रमोदला मी रागवताना पाहिलं नाही. रागवणं बहुतेक त्याला माहित नाही. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे. ओ आशू, मोक्याच्या क्षणी मला वाटतं वेगळा फटका. विजयनं फटका चेंडू तर फेकलाय. वसीम भाई तिकडे कव्हर करतायत. तोपर्यंत दुसरी धावही. पाहूया पंचांचं म्हणणं काय आहे. जिथे एकही होऊ शकले नसते तिथे 2 काढल्या. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 42 धावा धावफलकावरती. 13 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 8 चेंडू आणि 13 धावा. बरोबर ना. बॉल किती झाले या षटकातले. स्कोरर फार महत्वाचा असतो बरं टुर्नामेंट मध्ये. स्कोरर कॉमेंटेटर, मगाशी तुम्ही गंमत बघितली, एक शब्द चुकला मंडळी अंगावर येतात. स्कोररचंही तसंच आहे. तुम्ही एक रन लिहायचं चुकलात लगेच एखादी टीम अंगावरती तुमच्या येईल. हा चेंडू ऑन साइडला गेला. खेळलाय तो परफेक्ट गॅप मध्ये जातोय, सरळ सीमा पार. एक सुंदर चौकार. 8 चेंडू 13 वरनं सामना येतोय. 7 चेंडू आणि 9 धावा. सामना कुठून कुठे गेला पहा. हीच क्रिकेटची खासियत आहे. द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. अनिश्चिततेनं भरलेला खेळ म्हणून ज्या खेळाला म्हटलं जातं. आशूला तुम्ही ती दुसरी धाव घेऊ दिली ना, तिथे गडबड झाली. क्रिकेटमध्ये जहाज हे कधी मोठ्या गोष्टीने डुबत नाही. 1 इंच छोटं छिद्र जहाजाला तळाला घेऊन जातं. छोटीशी चूक आयुष्यामध्ये फार महाग पडते. एक सुंदर चौकार खेळला आशूनं. खरं तर आमच्या मॅगी भाऊचं सुद्धा मला थोडंसं नाव तिकडे घ्यायला लागेल. आम्हाला नाही काय म्हणत. फलकावर धावा आहेत त्या. परत एकदा मोठा अपील. अनिल माळी सरांना प्रश्न विचारले. षटक संपतंय. धावफलकावर धावा आहेत त्या 46. शेवटचे 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. सामना सनी सर कंपल्सरी चेस की सुपर ओव्हर कसं काय. कंपल्सरी चेस. कारण 12 सामने खेळताना सुपर ओव्हर खेळणं आयोजकांना परवडण्यासारखं नाही. चला पटपट खेळा. 6 चेंडू 9 धावांची गरज. पाणी मैदानाच्या आतमध्ये जात आहे. कारण उन्हाचा तडाखा. आणि मी सर्व माझ्या मित्रांना कळकळीची विनंती करेल, तुम्ही सध्या खेळताना अनेक रील किंवा व्हिडिओ तुम्ही पाहताय, व्हॉट्सअपवरती येणारे. अनेक क्रिकेटपटूंना मैदानावरती प्राण गमावा लागतोय. त्यामुळे तुम्ही पाणी पिणं फार गरजेचं आहे. ठराविक अंतरानं पाण्याची जर का पातळी कमी झाली, एक साधं सोपं त्यात नियम आहे. शरीरामधलं पाणी रुपेसर कमी झालं, रक्त घट्ट बनायला सुरुवात होते. आणि रक्त घट्ट बनलं की त्याची गुठळी बनून ती तुम्हाला हार्टमध्ये ब्लॉकेज होऊ शकते. त्यामुळे बरेचशे वेळा खेळाडू दुर्दैवीरित्या आपले प्राण गमावतात. पाणी भरपूर प्या. त्या ठिकाणी लिक्विड पदार्थ भरपूर खा. फळं खा. विशेषतः तळलेले पदार्थ किंवा जंक फूड खायचं टाळा मॅच खेळत असताना. आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर थोडंसं अस्वस्थ वगैरे वाटलं तर तुम्ही रेस्ट घ्या. 6 चला खेळा. 6 चेंडू 9 धावा. पाणी आतमध्ये गेलंय. सगळेजण पाणी मैदानाच्या आतमध्ये पितायत. अनेक वेळा मी तो किस्सा सनी सर सांगत असतो. गोलंदाजाचं नाव, एक षटक टाकलंय ते लेफ्टी बॉलर जर असतील तर विक्रम. पाहूया इथे नवीन विक्रम प्रस्थापित करणार का. 6 चेंडू 9 धावांमध्ये सामना रोखायचा आहे. 6 गेंदे और 9 रन. 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. अनिल माळी मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये. नियंत्रण अतिशय क्रिकेट गाजवलेले अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. पाहूया काय करतायत. 6 चेंडू आणि 9 धावा. पहिला चेंडू चांगल्या प्रकारचा कटर. आणि इथे पाहूया आशूसाठी दुसरा फलंदाज आपली विकेट सोडेल. धाव तर मिळणार नाही, प्लस फलंदाज बाद असेल.
शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 5 चेंडू 9 धावांची गरज आहे. अनेक वेळा मी चला फलंदाज पटपटचा प्रसाद मला वाटतं मैदानात गेलाय. अनेक वेळा मी सर सांगत असतो विराट कोहली जगातलं सर्वात महाग पिणारा खेळाडू, महेंद्रसिंग धोनी सगळ्यात कमी तरीकाने किमतीचं पाणी पिणारा खेळाडू, पण जगातलं सगळ्यात महाग पाणी कुठलं आहे माहितीये का? जगातलं सनी सर पाणी पितायत. जगातलं सगळ्यात महागडं पाणी डोळ्यात येणारे अश्रू, कारण जोपर्यंत हृदयाला वेदना होत नाही तोपर्यंत डोळ्यातनं पाणी बाहेर येत नाही. त्यामुळे जगातलं सगळ्यात महाग पाणी डोळ्यातनं बाहेर येणारे अश्रू. शेवटचे 5 चेंडू 9 धावांची गरज आहे. अँडी भाऊंच्या मुलीला लॅपटॉपही चालवायचा आहे, तिला माईकवरही बोलायचं आहे. पप्पांसारखी खेळणार का हाच प्रश्न आहे. 5 चेंडू 9 धावांची गरज आहे. आता तिचे पप्पा किती मोठे खेळाडू आहेत तिला मोठे झाल्यानंतर कळेल. आणि मोठा खेळाडूपेक्षा अँडी भाऊ मनानं फार मोठा माणूस आहे. कधी तुम्हाला अडचण येऊ द्या, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. मला वाटतं अँडी भाऊला एकदा मी 2:45 कॉल केलता, एक गडबड झालती, प्रॉब्लेम दुसऱ्या दिवशी 11 वाजेपर्यंत सॉल्व. फक्त पार्टीला कॉल करू नका सनी सर, बाकी 5 चेंडू 9 धावांची गरज. हा चेंडू त्याला ऑफ साइडला खेळला, सनी वसीम चेंडूच्या मागे येतात. सामना येतोय 4 चेंडू 8 धावांची गरज. कोविडचा कालावधी सनी होता. माझी 2 नंबरची बहीण 83 स्कोर होता मला वाटतं तो, आणि तिला नगरवरनं पुण्याला आणणं ठरलं. इथे कुठेही त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये कॉट उपलब्ध नव्हत्या. अँडी भाऊ पहाटे 3:30 माझ्या बरोबर आला दीनानाथ मंगेशकर, पहाटे 6 वाजेपर्यंत 3 तास थांबून जागा मिळवून दिली. म्हणजे हे गोष्टी कधी कधी सांगाव्या लागतात. आणि बहीण वाचली माझी 83 स्कोर असून, चालत घरी गेली 5व्या-6व्या दिवशी. अशी मदत खूप लोकांना त्याने केलेली आहे. काही लोक मदत न करताच गुरगुरतात. अँडी भाऊ तसा नाही, तो शांत आहे. 4 चेंडू 8 धावांची गरज आहे. ओ घालीन लोटांगण असंच म्हणायला गेलं फलंदाजी बद्दल. लोटांगण घालायला लावले अक्षरशः प्रसादला. शेवटचे 3 डेड बॉल सर, डेड बॉल. मला वाटतं काहीतरी नियमाच्या विरुद्ध चेंडू टाकला गेलाय. पंचांना तो डेड बॉल वाटला. आता हा डेड बॉल फार महत्वाचा आहे. पाहूया पंच काय करतायत. आमची कोणीतरी गोलंदाजाला थांब म्हटलं होतं, ते थांब किती मागात पडणार ते आता कळेल या चेंडूवरती, कारण हा चेंडू डॉट आलता. 4 चेंडू 8 धाव. इथं जर का मोठा फटका आला तो थांब म्हणणारा पहिला शोधला जाणार. परत तेच वाईटच्या अपेक्षा आहे प्रसादला. पंचांनी अजून काही निर्णय दिलेला नाहीये. फलंदाज कोण बाद कोण नाबाद बरीचशी चर्चा आहे, बरेचसे प्रश्न आहेत. तिसऱ्या फलंदाज बाद आहे कुठला? मला वाटतं प्रसाद बाद झालेत. प्रसाद बाद असल्याचा निर्वाळा पंचांनी दिलाय. अजून बरीचशी चर्चा आहे. नाही, पंचांनी इकडे सांगितल्याशिवाय आपण घेऊ शकत नाही. आतमधले अधिकार पूर्ण पंचांकडे असतात. पंच जर म्हटले तर तिसरे पंच इकडे रेडीच आहेत, परंतु ऑनफील्ड पंचांना असं वाटतं की आशू आउट नाहीये. बरीचशी चर्चा आहे. फिल्डिंग टीम बरीचशी विचारणा करते की सर तुम्ही त्या ठिकाणी काहीतरी वेगळं निर्णय घेण्याचा प्रयत्न करा, परंतु पंच त्यांना समजवताना मैदानाच्या आतमध्ये. चला पटकन खेळा मित्रांनो. धाव तर नाहीये, चेंडू डॉट आहे, फलंदाज बादही आहे. सामना 3 चेंडू 8 वरती आलाय. फक्त बाद कोणते अजून आपल्याला पाहायचंय. दोन्ही मला वाटतं प्रसाद बाहेर सुद्धा आलेला आहे. 3 चेंडू आणि 8 धावा, कारण आशूला स्ट्राईकला येणं हीच फार त्या ठिकाणी महत्वाची गोष्ट होती. गेले 7 दिवस आमचा युनायटेड संघ फर्ग्युसन मैदानावरती येतो. नव्हे तर आमचं एसपी कॉलेजचे रोज सकाळी 30 ते 40 खेळाडू या मैदानावरती खेळतात. आणि परत एकदा मला तेच नाव घ्यायला लागेल, अँडी भाऊ आणि आमचे मॅगी भाऊ यांच्यामुळे आमच्या एसपी कॉलेजची 30-40 मुलं रोज सकाळी इकडे खेळतात. अशा प्रकारे हे सर्व सहकार्य करणारे मित्र आहेत. आणि खरं तर अँडी भाऊ असतील, मॅगी भाऊ असतील, ही फार प्रेम करणारी मंडळ आहेत. इतर सुद्धा बरीचशी मंडळ आहेत जे रोज मी खेळतात. खरं तर आमचे ग्राउंड्समन आमचे साठे काका यांचं सुद्धा कौतुक आहे. ते सुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे खेळायला मुभा देतात. आणि त्यामुळे एसपी कॉलेजवरनं रोज 25-30 जण सकाळी इथे येऊन त्या ठिकाणी खेळत असतात. 3 चेंडू 8 धावा. क्या होगा? समोर आहे आशू, त्याला थांबवणार का गोलंदाज? 4 चेंडू 8 होत्या, हा चेंडू डॉट आला, वा फलंदाज आउट झाला. धावा तेवढ्यात चेंडू कमी झाले. 3 चेंडू 8 धावांची गरज. हा फटका मिस टाइम. वसीम चेंडूच्या खाली, झेल टिपलाय. आशू बाद. वाह, काय जल्लोष आहे, काय जल्लोष आहे गोलंदाज आणि वसीम भाईंचा. वाह.
काबिले तारीफ. सामना ज्या आशूवर सगळी भिस्त मदार, आशा अपेक्षा आकांक्षा सगळ्या होत्या त्या मात्र वसीमनं धुळीला मिळवल्या. गोलंदाजाचं कौतुक आहे, अफलातून बॉल टाकला आणि आशूला त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर वरती जाळ्यात ओढलं. शेवटचे 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. दुसऱ्या बाजूने आमचे रोहन चौगुले सर मैदानावरती येतात. रोहन सरांबद्दल मी किती सांगू शकेल, बोला. एका दिवशी सनी सर तुम्हाला जेवायला घेऊन गेलो, तुम्ही 800 रुपये द्यायला काचकूच कराल. आमचा रोहन भाऊ असा आहे, एका दिवशी 8 लाख रुपये खर्च करतो मोटर ट्रॉफीसाठी. सनी मला त्या ठिकाणी 80 रुपये वडापावचं बिल द्यायला किती वेळा नाही म्हणायचा. त्या काळी चैतन्यचा आमचा विषय वेगळाच आहे. चैतन्य परदेशी मैदानावरती नाही. 2 चेंडू 8. गौरव रिव्हर्सचा बादशाह असं नाव त्यांना जोडलं गेलंय. रिव्हर्सला मारणार की कव्हर्सला मारणार चौकार येणं गरजेचं आहे, अन्यथा सामना लांब जाईल. काय बॉलिंग केली गोलंदाजानं, करावं थोडं कौतुक आहे. ओढून आणलाय सामना. या अगोदरची ओव्हर त्या ठिकाणी जास्त धावांची आली होती, परंतु आता जे गोलंदाज आहेत ते विक्रम, जबरदस्त गोलंदाजी. 2 चेंडू 8 धावांची गरज. शेवटचे 2 कंपल्सरी चेस आहे, 8 कराव्याच लागतील. पहिला चेंडू ऑन साइडला खेळलाय, मिड विकेटला फिल्डर चेंडूच्या मागे. 1 धाव तर पळून पूर्ण केली गेली. दुसरी घेण्याचा प्रयत्न, थ्रो आलाय, लावलाय, फलंदाज बाद आहे. 1 चेंडू आणि 7 धावा. षटकार मारला जमणार नाही, 1 धाव राहते शिल्लक. नो बॉल यावा लागेल, वाईट बॉल यावा लागेल, काहीतरी व्हावं लागेल. पारच काय झालं नाही तर फिल्डिंग टीम म्हणेल कमीत कमी पाऊस तरी यावा, अशीच अपेक्षा असेल. तो मात्र आता येण्याची शक्यता कमी आहे. चला पटकन फलंदाज, पटपट जा मित्रांनो. या सामन्यानंतर अजून आपल्याला 9 सामने खेळवायचे आहेत, काळजी घ्या. आयोजकांनी तुमच्यासाठी 2 तारखेला ऑप्शन झालं, 3 आठवडे स्पर्धा पुढे गेली. आबू जर 1 चेंडू 7 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे, 7 कराव्याच लागतील. 8 केलं तर आनंद आहे, 6 अजिबात नाही, 5 तर जमणारच नाही. 1 चेंडू आणि 7 धावा, कंपल्सरी चेस. विक्रम लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. शेवटचा चेंडू. हा चेंडू पाहूया पंचांचं म्हणणं काय आहे. चेंडू डॉट आहे आणि याचबरोबर तब्बल 6 धावांनी. वा विक्रम, काय बॉलिंग केली, कौतुक आहे. हातातनं गेलेला सामना परत खिचून आणलाय. चला पुढचा सामना. फिल्डिंग टीम आतमध्ये उतरा, बॅटिंग टीमनं फलंदाज पाठवा. मी थोडा वेळ थांबेल. विनोद चोरगे सरांचा आभार. चांगलं आयोजन विराज प्रतिष्ठानचं. छत्रपती शिवाजीनगर प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व परत आपल्या भेटीला नक्की येईल, जशी संधी मिळेल तशी. हॅलो. मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने सामना पूर्णपणे फिरवला, खेचून आणला, विक्रम ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. धन्यवाद दीपक मंडले सर. दीपक मंडले सरांचा सुंदर आवाज आपण ऐकला. रील्स किती ट्रेंडिंगला आहे ते दीपक मंडले सर नक्की सांगते. पण सध्या क्रिकेट विश्वामध्ये 2च गोष्टी ट्रेंडिंगला आहेत. एक म्हणजे दीपक मंडले सर जेव्हा कॉमेंट्री करतात तेव्हा म्हणतात, एक किस्सा तुम्हाला सांगेल, सगळ्यांच्या नजरा दीपक मंडले सरांकडे जातात आणि ज्या वेळेस ग्रुप वरती मेसेज दीपक मंडले सर टायपिंग असा मेसेज येतो, सर्वजण थांबतात फक्त मेसेज पाहण्यासाठी. दीपक मंडले सर मनापासून धन्यवाद. त्यांचे विचार तुम्ही ऐकले, त्यांची कॉमेंट्री तुम्ही ऐकली. चला पुढचा सामना लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मी मंडले सर म्हणले की विचारांचा खजिना. माणूस पैसा कमवला की श्रीमंत होऊ शकतो, पण मोठा नाही. पण मोठा होण्यासाठी विचारांची श्रीमंती लागते. ती विचारांची श्रीमंती घेऊन जन्माला आलेले दीपक मंडले सर, त्यांचं मनापासून धन्यवाद. आमचे गुरुवर्य SPL याचा थरार आपण पाहतोय. आजच्या दिवसातील 4था सामना आता मैदानामध्ये सुरू होईल. यानंतरचे होणारे सर्व सामने हे 4-4 षटकाचे खेळले